सायबर भामट्यांना रोखण्यासाठी विविध उपाययोजना आणि जनजागृती सातत्याने केली जात असली तरी फसवणुकीच्या घटना कमी होताना मात्र दिसत नाहीत. विशेषतः नाशिकमध्ये सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच असल्याचं चित्र समोर येत आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे क्रेडिट कार्ड देण्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. क्रेडिट कार्डसाठी आलेल्या बनावट फोन कॉलच्या माध्यमातून व्यापाऱ्यांची बँक खाती हॅक करण्यात आली आणि तिन्ही व्यावसायिकांना तब्बल 31,42,000 रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. या प्रकरणी तिन्ही व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून शनिवारी एकाच वेळी त्यांची फसवणूक करण्यात आली. क्रेडिट कार्डची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्याच्या नावाखाली सायबर भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. राष्ट्रीयकृत बँकेचे क्रेडिट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगत वारंवार बनावट कॉल करण्यात आले. त्यानंतर ऑनलाईन प्रक्रियेसाठी बँक लाईफ सर्टिफिकेट नावाचे ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले. व्यापाऱ्यांनी हे ॲप डाउनलोड करताच त्यांच्या बँक खात्यांवर सायबर गुन्हेगारांनी ताबा मिळवला आणि काही क्षणातच 31,42,000 रुपये काढण्यात आले. नाशिक शहर सध्या सायबर भामट्यांनी सॉफ्ट टार्गेट ठरत असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. गेल्या 2 वर्षात सायबर ठगांनी तब्बल 111 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने निवृत्त कर्मचारी आणि व्यावसायिक यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या संशयास्पद लिंक उघडणे, शेअर मार्केटमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष, क्रेडिट कार्डची माहिती मिळवण्यासाठी OTP मागणे अशा विविध मार्गांनी नागरिकांची फसवणूक केली जाते. गेल्या 2 वर्षात नाशिकच्या सायबर क्राईम पोलीस ठाण्यात 210 गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र त्यापैकी केवळ 37 प्रकरणांमध्ये आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे, तर अनेक प्रकरणांचा तपास अद्यापही अपूर्ण आहे. सायबर गुन्हेगार अनेकदा परराज्यात किंवा परदेशात नोंदणीकृत फोन नंबरचा वापर करतात. त्यामुळे त्यांचा मागोवा घेणे आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. अशा प्रकरणांमध्ये अनेक बँक खात्यांचा तपास करावा लागतो, त्यामुळे तपास प्रक्रियेला वेळ लागतो. दरम्यान निवृत्त कर्मचारी आणि तरुणांना जास्त पैशांचे आमिष दाखवणे तसेच क्रेडिट कार्डच्या नावाखाली फसवणूक करणे हे सायबर भामट्यांचे प्रमुख माध्यम बनले. याबाबत पोलिसांकडून सातत्याने जनजागृती देखील केली जात असली तरी अनेक नागरिक अजूनही सायबर ठगांच्या जाळ्यात अडकत आहेत. द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक.